नमस्कार, मी रेणुका रामचंद्रन. टॉक टाइम मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आजचा आपला विषय आहे वजन उतरवताना. वजन उतरवताना नेमक्या कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजेत आणि काय काय गोष्टी लक्षात ठेवताना डॉक्टरचा सल्ला किती आवश्यक आहे याविषयी आपण जाणून घेणार आहोत. आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी डॉक्टर नेहा पाटणकर आल्या. डॉक्टर, तुमचं स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत आणि तुमच्याही प्रश्नांची खूप वाट बघतोय. तुम्हाला जर काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता. 0226689920 या नंबरवर 02266899204 आणि तुमच्या अत्यंत जिव्हाळ्याच्या विषयावर आपण चर्चेला सुरुवात करूयात. मॅडम, वजन कमी करायचं आहे, खूप चर्चा सुरू असते, खूप सगळ्यांना अगदी जिव्हाळ्याचा विषय असतो. काय गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत? वजन कमी करताना पहिल्यांदा आपण हे बघितलं पाहिजे की जे वजन आहे ते कमी कशापासून होत आहे. म्हणजे तुमचं स्नायूंचं वजन कमी होत आहे का तुमच्या फॅटचं वजन कमी होत आहे. मुख्य म्हणजे आपल्याला हे बघायला पाहिजे की आपण हेल्दी वेट लॉस करतोय की ज्याच्यामध्ये आपलं स्नायूंचं वजन तेवढंच ठेवून आपण फॅटचं म्हणजे आपल्या शरीरातल्या चरबीचं प्रमाणच कमी करतोय ना. तर हे बघताना आपण बघायला पाहिजे की आपल्या शरीराला काही इजा न होता आपलं वजन हे चांगल्या रीतीने हळूहळू कमी व्हायला पाहिजे. पण डॉक्टर, समज एखाद्या व्यक्तीचं पण रोजचं समज आहाराचं कंट्रोल बघायचं असेल आपल्याला, तर साधारण किती लक्षात ठेवायला पाहिजेत, किती कॅलरीज घेतल्या पाहिजेत आणि त्याप्रमाणे किती वजन आपण कंट्रोल करायला पाहिजे वजनानुसार? आपण पहिल्यांदा असं बघतो की आपल्याला वजन किती कमी करायचं. म्हणजे आपण वजन कमी करण्याकरता जेव्हा सुरुवात करतो तेव्हा आपलं पहिलं टार्गेट काय पाहिजे की आपलं जर का 60 किलो वजन असेल तर त्यातलं 10% कमी करा असं आम्ही युजली सांगतो. म्हणजे 60 किलो मधलं 6 किलो वजन कमी करा किंवा 70 किलो मधलं 7 किलो वजन पहिल्यांदा कमी करा. हे वजन कमी होत असताना ते हळूहळू कमी झालं पाहिजे. त्याच्याप्रमाणे जर का वजन कमी आपल्याला हळूहळू करायचं असेल तर जेवणामधल्या ज्या आपल्या आहारातले जे पदार्थ आहेत की प्रथिन आहेत किंवा फायबर्स आहेत किंवा कार्बोहायड्रेट्स आहेत ह्याचं प्रमाण समतोल ठेवून आणि थोडंसं प्रोटीन्सचं प्रमाण जास्ती ठेवलं तर आपला हळूहळू वजन कमी होण्याचा जो प्रमाण आहे ते चांगल्या प्रकारे होतं. मॅडम, जेव्हा तुमच्याकडे एखादा पेशंट येत असेल तेव्हा तुम्ही पहिले काय बघता? म्हणजे समज त्याला टेक्निक सांगायची आहेत तर तुम्ही स्नायू किंवा हे कसं समजावून सांगता त्यांना की वेट लॉस करायचं म्हणजे नक्की काय सांगता तुम्ही त्याला? आपल्याकडे काही टेस्ट आहेत ज्याला बॉडी कॉम्पोजिशन अनालिसिस असं आपण म्हणतो की ज्याच्यामध्ये तुम्हाला शरीरामध्ये तुमच्या स्नायूचं प्रमाण किती आहे, फॅटचं प्रमाण किती आहे आणि तुमच्या शरीराची फॅट जाळण्याची कपॅसिटी म्हणजे ज्याला आम्ही बेसिक मेटाबॉलिक रेट म्हणतो ते किती आहे ते आपण ठरवतो. त्याचप्रमाणे तुमच्या शरीरामध्ये कॅल्शियम आणि बाकी हिमोग्लोबिन याची काही डेफिशियन्सी नाही ना हे आपण पहिल्यांदा बघतो. म्हणजेच तुम्ही वजन उतरवण्याकरता फिट आहात की नाही हे आपल्याला पहिल्यांदा बघायला लागतं. ते सगळं बघितल्यानंतर बॉडी कॉम्पोजिशन अनालिसिस जेव्हा आपण हा करतो त्याच्यानंतर आपण त्यांना आहारामध्ये किंवा व्यायामामध्ये काही चेंजेस सांगतो जे की त्यांनी केले तर मग व्यवस्थित प्रमाणात आपल्याला हेल्दी वेट लॉस मिळू शकतो. बरोबर. पण जसं तुम्ही आता स्पष्ट सांगितलं की आता फायबर म्हणजे समज चरबी आहे आणि जसं तुम्ही सांगितलं की स्नायू मसल टोनअप हेही खूप महत्वाचं आहे. पण वजन कमी करतो म्हणजे नक्की अंगात काय फरक होतो, म्हणजे काय चेंजेस दिसले पाहिजेत? शरीरामध्ये तुम्हाला हे दिसलं पाहिजे की तुमचे स्नायू खूप पटकन कमी होत नाहीये आणि चरबी सुद्धा खूप पटकन कमी होत नाही. म्हणजे तुमची एकदम सडनली चरबी जर का कमी झाली म्हणजे तुम्ही कुठलीही ट्रीटमेंट घेतलीत आणि त्याच्यामध्ये खूप पटकन चरबी एखाद्याची कमी होते तर त्या चरबीचा लोड सुद्धा तुमच्या पॅनक्रियासला लिव्हरला हा पचला पाहिजे. त्यामुळे त्याच्यामध्ये जर का एकदम सडनली लोड आला फॅटचा तर तो लिव्हर आणि पॅनक्रियासमधनं जाताना त्याचा लोड सहन न झाल्यामुळे पॅनक्रियास आणि लिव्हरला डॅमेज होऊ शकतो. म्हणजे याची परिणती आणखीन कोणत्या रोगांमध्ये होऊ शकते? डायबिटीज सुद्धा होऊ शकतो याच्यामुळे. तर बेसिकली हा सगळ्याला प्रोटेक्शन देण्याकरता आपल्याकडे बरीच औषधं अवेलेबल आहेत जी आपण देऊ शकतो. ओके, म्हणजे तुम्ही जेव्हा डाएट कंट्रोल करता आहात ऍट द सेम टाइम तुम्हाला औषधांचंही महत्व आहे. औषधांची नेमकी काय भूमिका असते याच्यात? याच्यामध्ये वजन जेव्हा आपण कमी करतो तेव्हा ते ग्रॅज्युअली कमी झालं हा आपला पहिला गोष्ट आहे की ही आपण पक्की ध्यानात ठेवली पाहिजे की आपण किती वर्षामध्ये वजन वाढवलंय आणि आपण किती महिन्यामध्ये ते पटकन कमी करण्याचा प्रयत्न करतोय. तर याच्याकरता आपण टार्गेट जे ठेवतो आहे ते तुमचं अचिवेबल टार्गेट ठेवलं पाहिजे. म्हणजे त्याच्याकरता खूप तुमच्या शरीराला त्रास न करून घेता तुम्ही ते टार्गेट अचीव्ह केलं पाहिजे. आपण ही चर्चा अशी सुरू ठेवणार आहोत. आपल्याला पहिला प्रश्न विचारतात रतन साळवी मुंबईहून. विचारा. तुमचा प्रश्न सलग पूर्ण करा प्लीज. हॅलो. हा, तुमचा प्रश्न सलग पूर्ण करा प्लीज. हॅलो. मी 6 महिन्यापूर्वी माझं वजन कमी केलं जिम मध्ये 4 महिने जाऊन. तर हॅलो. तुमचा प्रश्न सलग पूर्ण करा प्लीज.
हा, मी जिम मध्ये गेली होती 6 महिन्यापूर्वी. 4 महिन्यात मी 7 किलो माझं वजन कमी झालं. पण त्याचा इफेक्ट माझ्या चेहऱ्यावर, म्हणजे चेहरा काळा पडला, निस्तेज झाला चेहरा. तर हे कशामुळे आणि हे न होण्यासाठी काय करता येईल? डॉक्टर. खूप चांगला प्रश्न आहे हा. बऱ्याच जणांना हा महत्वाचा असा प्रॉब्लेम येऊ शकतो. म्हणून आपण म्हटलं की तुम्ही किती तयारीत आहात वजन कमी करण्याकरता. त्याच्याकरता आपण बेसिकली फिटनेस टू लूज वेट हा एक कन्सेप्ट ठेवला पाहिजे. तर त्याच्यामध्ये आपण वजन जेव्हा कमी करतो तेव्हा बेसिक मेटाबॉलिक रेट सुद्धा वाढत जातो. म्हणजे तुम्ही जिममध्ये जाऊन व्यायाम केलात तर त्याच्यामध्ये तुमचा मेटाबॉलिक रेट वाढतो, कारण तुम्ही खूप व्यायाम करता तिथे. तर त्याच्या बरोबरीने तुमची जी विटॅमिन्स आहेत त्यांची पण शरीराची गरज वाढते. तर विटॅमिन ई सारखे गोष्टी आहेत किंवा कॅल्शियम सारख्या गोष्टी आहेत. ह्या जर दोन्ही गोष्टी कमी पडल्या तर चेहऱ्याला रिंकल्स येणं किंवा काळा होणं किंवा स्किन काळी पडणं हे सगळे प्रकार होऊ शकतात. तर ह्याच्याकरता म्हणून आपण म्हटलं की तुम्ही त्यांच्या बरोबरीने काही औषधं द्यायला सतत गरजेचं आहे. तर मग ती औषधं दिली तर हा सगळा प्रॉब्लेम कंट्रोलमध्ये येऊ शकतो. सो वजन कमी करत असताना ही सुद्धा एक बाजू बघितली पाहिजे की आपल्या बाकीच्या हेल्थला त्रास होणार नाही. आपल्याला जयश्री प्रधान प्रश्न विचारतात अमरावतीहून. विचारा जयश्री. जयश्री, तुमचा प्रश्न सलग पूर्ण करा प्लीज. हॅलो. हा हॅलो, माझा प्रश्न असा आहे की वजन कमी करायचं असेल आपल्याला तर नेमकी सुरुवात कशी करायची आणि कुठल्या टेस्ट वगैरे करावं लागतात का काही? आपण खूप चांगला व्यवस्थित प्रश्न विचारलाय. तर याच्यामध्ये आपण आधी बघतो की तुमची चरबी किती आहे. म्हणजे कोलेस्ट्रॉल म्हणजे लिव्हर फंक्शन टेस्ट आपल्याला बघायला लागते, लिपिड फंक्शन टेस्ट आपल्याला बघायला लागते. कारण ह्याच्यामध्ये आपल्याला कळतं की प्लस आपल्याला कॅल्शियम आणि हिमोग्लोबिन ब्लड काउंट सुद्धा आपल्याला पहिल्यांदा करायला लागतो की ह्या ज्या बेसिक टेस्ट आहेत त्याच्यामध्ये आपल्या शरीरामध्ये दुसरा काही प्रॉब्लेम नाही ना आणि आपण वजन कमी करण्यासाठी फिट आहोत हे आपल्याला कळतं. तर ह्या टेस्ट करू शकतो आपण. प्लस आपल्याला बॉडी कॉम्पोजिशन अनालिसिस जे मी म्हटलं की स्नायू आणि चरबीचं प्रमाण किती आहे. प्लस आम्ही आणखीन एक आता नवीन जे आलंय की विसरल फॅट बघणे, म्हणजे पोटाच्या आतली चरबी बघणे. म्हणजे ह्या गोष्टींमधनं हे प्रेडिक्ट होतं की तुम्हाला बाकीचे म्हणजे हार्ट डिसीजेस किंवा दुसरे कुठले डिसीजेस किती प्रमाणात होऊ शकतात हे आपण प्रेडिक्ट करू शकतो. तर त्याच्याकरता आपण विसरल फॅट सुद्धा मोजतो. आणि दुसरं म्हणजे फॅटचं जे प्रमाण आहे ते किती प्रमाणात आपल्याला कमी करायला पाहिजे त्याचा आपल्याला एक अंदाज आहे. बरोबर. मॅडम, वजन कंट्रोल करताना बऱ्याच जणांचा चालण्यावर किंवा धावण्यावरही भर असतो. तर त्याचं किती प्रमाण पाहिजे आणि ते करताना सुरुवात करताना काय गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजेत? पहिली गोष्ट म्हणजे वजन कमी करायचं तर आपल्या डोक्यात असतं की कमी खायचं आणि खूप व्यायाम करायचा. हा बेसिक कॉन्सेप्ट असतो. पण कमी खायचं म्हणजे काय कमी करायचं आणि काय वाढवायचं. तर जेवणामधले जर का आपण खूप कॅलरीज कमी केल्या म्हणजे अगदी फॅट पूर्ण बंद केलं शरीरात आपल्या जेवणामधलं तरी त्याचा दुष्परिणाम होतो. स्वादुपिंडामध्ये खडे होऊ शकतात. प्रोटीन्स खूप जास्ती वाढवली, काही ठिकाणी सप्लिमेंट्स देऊन प्रोटीन्स खूप जास्ती देतात. जर हे खूप जास्ती दिलं तरी सुद्धा ते शरीराला पचलं पाहिजे आणि अशी चांगली प्रोटीन्स सुद्धा पोटामध्ये गेली पाहिजेत. ती सुद्धा प्रमाणामध्ये गेली पाहिजे. आपण जेव्हा हे डाएटचं करतो तेव्हा एक्सरसाइज स्टार्ट करतो तेव्हा जनरली चालण्याचा व्यायाम सगळ्यांना सांगितला जातो. पण आपण जेव्हा अगदी खूप जोशात असतो पहिल्या दिवशी स्टार्ट करतो तेव्हा खूप फास्ट आपण चालतो आणि मग नंतर दुसऱ्या दिवशी खूप पाय दुखायला लागतात. सो तुमचं पहिल्या गोष्टी हे बघायला पाहिजे की तुमचं फुटवेअर कसं आहे, म्हणजे शूज तुमचे कम्फर्टेबल आहेत की नाही चालताना तुमच्याकरता. ते फुटवेअर पासून स्टार्ट करून तुम्ही हळूहळू म्हणजे रोजच्या रोज ग्रॅज्युअल इन्क्रीज आपण जे म्हणतो तसा एक्सरसाइज मध्ये केला पाहिजे. एकदम सडनली तुम्ही जर का धावायला किंवा काही चालू केलं तर तुमचं वजन खूप जास्ती असेल तर त्याचा गुडघ्यांवरती प्रेशर येऊन तुम्हाला गुडघे जास्तीत जास्त दुखण्याचा किंवा गुडघे जास्ती दुखण्याचा त्रास चालू होऊ शकतो. तेव्हा तुम्ही ग्रेडेड एक्सरसाइज थोडं थोडं वाढवत नेणे प्लस मसलचं टोनिंगचे एक्सरसाइजेस बरोबरीने करणे हे सुद्धा इम्पॉर्टंट. आपल्याला आकाश शिंदे प्रश्न विचारतात मुंबईहून. विचारा. हॅलो. हा, माझं वय 13 आहे. बरं. आकाश, तुझा प्रश्न सलग पूर्ण कर प्लीज. मॅडम नमस्कार. नमस्कार. माझं वय 13 आहे. पण मी एवढं पळतो आणि माझ्या आईनी आणि वडिलांनी पण आकाश, तुझा प्रश्न सलग पूर्ण कर प्लीज. उपचार केले आणि त्या बाबांकडे. बर मॅडम, आकाश मला वाटतं 13 वर्ष वय आहे आणि धावायचं काय नक्की प्रश्न तर आपल्याला कळलं नाही, पण त्या एज ग्रुपला आपण काय टिप्स देऊ शकतो? हल्ली लहान मुलांमध्ये वजन वाढण्याचं प्रमाण खूप जास्ती झालेलं आहे. म्हणजे त्यांच्यामध्ये आम्हाला हे सुद्धा दिसून येतं की जनरली ब्लड प्रेशर सुद्धा लहान वयामध्ये वाढण्याचं प्रमाण
खूप जास्ती असतं आणि कोलेस्टेरॉलही त्यांचं जास्ती वाढलेलं असतं, कारण जंक फूड आपण जे बाहेरचं खातो त्याच्यामुळे हे सगळे परिणाम होतात. तर बेसिकली जेव्हा तो रनिंग चालू करतो तर पहिल्यांदा लहान मुलामध्ये असेही काही प्रकार असतात की ज्याच्यामुळे वजन वाढलं जातं. असे काही मेडिकल कंडिशन्स आहेत की ज्याच्यामध्ये खूप जास्ती लहानपणीच वजन वाढलेलं असतं. तर ती कंडिशन नाही ना, त्याच्या काही टेस्ट असतात त्या आपण करून बघू शकतो की त्यांची ती कंडिशन मेडिकल कंडिशन नाही ना. आणि फक्त नुसतं धावण्यापेक्षा जर का धावून त्याचं वजन, आता इतका तो धावतोय किंवा बाकी खूप त्यांनी ऍक्टिव्हिटीज केल्या आहेत किंवा काही ट्रीटमेंट समजा त्यांनी घेतलेल्या असेल वजन कमी करण्याकरता, तर ऍक्च्युली कारण वजन वाढण्याचं काय आहे आणि त्याच्या आजूबाजूची परिस्थिती काय आहे, ह्या गोष्टींची सगळ्याची आपण जाण घेऊन जर का त्याच्यावरती उपचार चालू केले तर मग त्याचा जास्ती चांगला उपयोग होईल असं वाटतं. आपल्याला भारत वावळ प्रश्न विचारत आहे डोंबिवलीहून. विचारा. नमस्कार मॅडम. नमस्कार. माझा प्रश्न असा आहे की आपण आहारामध्ये नॉनव्हेज पदार्थ हे सर्रास नेहमी खात असतो, तर हे नॉनव्हेज खाल्ल्यामुळे वजन वाढू शकते का? आणि कोणते असे जे नॉनव्हेज पदार्थ आहेत जे खाल्ल्यामुळे आपलं वजन वाढू शकणार नाही? धन्यवाद. नॉनव्हेजचा हा प्रश्न खूप वेळा विचारला जातो. तर आपण जेव्हा प्रथिनं म्हणतो तर प्रथिनांमध्ये अमायनो ऍसिड्स, म्हणजे ही प्रथिनं ह्या अमायनो ऍसिड्सच्या चेन्सनी बनलेली असतात. तर ती जी चेन्स असतात त्याच्यात टायरोसिन आणि ट्रिप्टोफॅन वगैरे अशा नावाची बरीच अमायनो ऍसिड्सची चेन असते ज्यांनी प्रथिनं बनतात. तर त्याच्यामध्ये नॉनव्हेज पदार्थांमध्ये जास्तीत जास्त टायरोसिनचं प्रमाण असतं, जे की तुम्हाला जास्ती भूक वाढवण्याचं काम करतं. म्हणजे जेवढं तुम्ही टायरोसिन जास्ती घ्याल शरीरामध्ये तेवढं तुमची जास्ती भूक वाढत जाते. दुसरं ते म्हणाले की असे कोणते पदार्थ आहेत की ज्याच्यामुळे वजन वाढणार नाही. तर आपण असं म्हणतो की साधारणपणे तळलेले नॉनव्हेज पदार्थ घेण्यापेक्षा तुम्ही जर का ते वाफवलेले असे जर का पदार्थ घेतले नॉनव्हेज मधले तर त्यांनी जास्ती फॅट वाढणार नाही. पण टायरोसिनचा जसा मी प्रकार म्हटला की तुम्ही मग कमी खाऊ शकत नाही ते, तर ती क्वांटिटी जास्ती जाते नॉनव्हेजची. तर त्याच्याकरता आपण नॉनव्हेज कमीत कमी खायचं असं म्हणतो. बरं. तुमच्या अशाच प्रश्नांची वाट बघतो आहोत. ब्रेकला जाण्याआधी पुन्हा एकदा आमचा नंबर लिहून घ्या. 02266899204 02266899204.